राजा माझी एक नम्र विनंती आहे आपल्याला, आपण 4 महिन्यापासून वरुण राजाच्या कृपेने सर्वत्र हैराण झालेले आहेत। तर आम्ही देवीला एक सांगडं घालतोय की वरुण राजापासून आमच्या या पूरग्रस्त बांधवांना मुक्त कर, बाकी काही इच्छा नाही। माझं नाव प्रभाकर कल्याण शेट्टी, मी देवीचा सेवेकरी आहे। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर नवरात्र उत्सवानिमित्त आपण सोलापूर शहरामधील विविध मंदिरांना भेट देत आहे। आपल्या सोलापूर शहरामधील विविध देवी मातांचे जे मंदिर आहेत त्यांचं आपण दर्शन घेत आहे। तर आज आपण आलो आहे मधल्या मारुतीमधील यमाई माता मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी। तर आज जाणून घेणार आहे यमाई मातांचा इतिहास। तर मित्रांनो, यमाई माता ही मानाची देवी आहे। त्यासोबतच सोलापूर शहरात फार जुनं हे मंदिर आहे। सोलापूरमधील झवेरी समाज यांच्याकडून देवींची सेवा केली जाते। नागेश गवड झवेरी, यमाई देवीचा पुजारी। या आमची 4थी पिढी आहे। पारंपरिकपासून आमची ही यमाई देवीची आम्ही सेवा करत येत आहोत। ही देवीची मूर्ती स्वयंभू लिंबाच्या झाडाला निघालेली आहे। ह्या देवीला 7 रूप आहेत। ह्या साईडला 3 आहेत, ह्या साईडला मुख्य चेहरा देवीच्या समोर आहे। लेकरं बाळात पिंडाद्वारे 7 देवी अशी आहेत। ह्या 4थी पिढी आम्ही पारंपरिक पद्धतीने सेवा करत येत आहोत आणि करतच राहणार। नाव आहे पंकज सूरज गवड झवेरी, मी देवीचा पुजारी आहे। आमची कित्येक पिढ्याना पिढी आमची सेवा करण्यामध्ये गेलेली आहे। हे आपलं मंदिर स्वयंभू देवी आहे यमाई, तुळजापूरची सख्खी मोठी बहीण आहे। जेवढं म्हणजे मान होतं ना तेवढं सगळं बहिणीला, लहान बहिणीला दिलेलं आहे। तुळजापूरच्या देवीला म्हणजे उरलेला मान आहे ते यमाईला भेटलेलं आहे। आणि हे मंदिर आहे पत्ता इजा माणिक चौक मधल्या मूर्तीच्या मध्ये आहे। हे स्वयंभू देवी आमच्या ना पिढ्यानं मंदिरामध्ये गेलेलं आहे। मी पुजारी आहे आणि सर्व नवरात्रीला भक्तांना मंडळातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व सोलापूर वासियांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, यमाई मातांचा इतिहास फार जुना आहे। सोलापूरमधील जे जुना व पुराणिक असं हे मंदिर आहे। तुळजाभवानी मातांना दर्शन घेण्यासाठी जाताना या देवीचं दर्शन घेऊनच सर्व लोक पुढे जातात। तर मित्रांनो, यमाई माता मंदिरमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनाही झालेली आहे। नवरात्र महोत्सवामध्ये 9 दिवस या देवींची आरती फार मोठ्या प्रमाणात व सर्व उत्साहाने साजरी केली जाते। तुम्हीही या देवीचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला मधल्या मारुती चौकामधून पुढे गेल्यानंतरनं या देवींचं मंदिर आहे। यमाई मातांचं दर्शनाचा लाभ घेण्यासाठी तुम्हालाही मधला मारुतीमध्ये यावं लागतंय। नवरात्र महोत्सवानिमित्त दर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा।